तर सरपंच हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाडही आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांकडून अद्याप काहीच हालचाल नाही। सभागृहात अजित पवार धसांना खुणावत होते असं आव्हाडांनी म्हटलंय, तर वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही असंही आव्हाडांनी आरोप करताना म्हटलंय। चालढकल करून लोकांचं मेमरी इज टू शॉर्ट असं सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट, किंवा पब्लिक मेमरीमधनं यांना काढावं। दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच। मोका नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठं काय नाही। आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात। फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा, म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही। तर सरपंच हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाडही आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांकडून अद्याप काहीच हालचाल नाही। सभागृहात अजित पवार धसांना खुणावत होते असं आव्हाडांनी म्हटलंय, तर वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही असंही आव्हाडांनी आरोप करताना म्हटलंय। चालढकल करून लोकांचं मेमरी इज टू शॉर्ट असं सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट, किंवा पब्लिक मेमरीमधनं यांना काढावं। दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच। मोका नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठं काय नाही। आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात। फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा, म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही।